नमस्कार, जय शिवराय मित्रांनो। तर आज मी आलोय नाशिक जिल्ह्यातील आशेवाडी या गावात आणि आशेवाडी गावात असणारा हा रामशेष किल्ला, मुघलांशी 5.5 वर्ष झुंज देणारा हा किल्ला, तो आज किल्ला मी बघायला आले। तर पाहूया आज रामशेष किल्ल्याचा प्रवास। मित्रांनो, इथे रामशेष किल्ल्याच्या पायथ्याशी आपल्याला पार्किंग दिसते, 4 व्हीलर आणि 2 व्हीलर। तर मोटारसायकल पार्किंगचे 20 रुपये आणि 4 व्हीलरचे 40 रुपये घेतात। तर इथं आपण आलो तर इथे पार्किंग करू शकता आणि इथून सुरुवात होते आपले किल्ल्यावर जायला। नाशिक जवळील रामशेष किल्ला जेवढा लहान तेवढा त्याचा इतिहास महान आहे। संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत रामशेष हा असा एकमेव किल्ला होता ज्याने मोगलांशी जवळजवळ 5.5 वर्ष सतत झुंज दिली। या मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णक्षणाने नोंद करून ठेवण्यासारखा पराक्रमाचे वर्णन मात्र आपल्याला मोगलांच्या कागदपत्रातून मिळते। तसेच ज्या पराक्रमी किल्लेदाराने सतत 5.5 वर्ष किल्ला लढवत ठेवला त्याचे नाव आज इतिहासाला अज्ञात आहे। असा हा किल्ला नाशिकपासून जवळ असल्याने एका दिवसात किल्ला आणि जवळ असणारी चांभार लेणी आरामात पाहून होतात। मित्रांनो, आता या किल्ल्याला रामशेष हे नाव कसं पडलं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। जेव्हा प्रभू श्रीराम 14 वर्ष वनवासात गेले होते तेव्हा या डोंगरावर त्यांनी विश्रांती केली होती, म्हणून या किल्ल्याला रामशेष असे नाव पडलं। रामशेष म्हणजे रामाची शय्या। श्रीराम वनवासात असताना त्यांनी या डोंगरावर काही दिवस मुक्काम केला होता, त्यामुळे या डोंगराला आणि किल्ल्याला रामशेष हे नाव मिळाले। संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत औरंगजेब हिंदवी स्वराज्य बुडवण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी महाराष्ट्रात आला। नाशिक प्रांत व शहर मुघलांच्या ताब्यात होते। अशा वेळी नाशिक जवळील छोटासा गड घेण्यासाठी औरंगजेबाने शहाबुद्दीन गजीउद्दीन फिरोजजंग याला 40,000 सैन्य तोफखाना यांच्यासह पाठवले। मोगलांनी गडाला वेढा घातला तेव्हा गडावर 600च्या आसपास मावळे होते। मोगलांनी रामशेषवर पहिला हल्ला चढवला आणि मोगल गडाला भिडले। त्याबरोबर गडावरील मावळ्यांनी दगडांचा प्रचंड मारा केला, त्यामुळे मोगलांना माघार घ्यावी लागली।
शहाबुद्दीनने वेढा कडक करणे, सुरुंग लावणे, मोर्चे बांधणे, दमदमे तयार करून त्यावर तोफा चढवून हल्ला करणे असे अनेक उपाय केले, पण रामशेजच्या अनुभवी किल्लेदाराने कौशल्याने आणि सावधगिरीने मोगलांचे सर्व मनसुबे उधळून लावले. मग हट्टाला पेटलेल्या शहाबुद्दीनने लाकडी बुरुज उभारून त्यावर तोफा चढवून किल्ल्यावर हल्ला करण्यासाठी योजना आखली. त्यानुसार आजूबाजूची जंगल तोडून लाकडे जमवण्यात आली. त्या लाकडांचा एक प्रचंड बुरुज बनवण्यात आला. मोगलांनी त्यावर गडावर मारा सुरू केला, पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही. मे 1662 मध्ये रामशेजचा वेढा फोडण्यासाठी संभाजी महाराजांनी रूपाजी भोसले व मानाजी मोरे यांना 5 ते 7 हजार सैन्यानिशी पाठवले. शहाबुद्दीनने गडाजवळील गणेशदर गावाजवळ मराठ्यांना रोखले. दोघांमध्ये तुंबल युद्ध झाले. त्यात मोगलांनी माघार घेतली. मराठ्यांनी मोगलांचे 500 घोडे पकडून नेले. या विजयामुळे किल्ल्यावरील मावळ्यांमध्ये उत्साह संचारला, पण या पराजयामुळे औरंगजेब संतापला. त्याने बहादूर खानला रामशेज जाण्याची आज्ञा दिली. शहाबुद्दीनने वेढा कडक करूनही किल्ल्यात परत हल्ला चढवला. त्याबरोबर गडावरील मावळ्यांनी प्रचंड दगडांचा मारा केला. त्यात राजा दलपतराय दगडांच्या माराने जखमी झाला. त्यामुळे मोगलांना माघार घ्यावी लागली. सलग येणाऱ्या अपयशामुळे शहाबुद्दीनने वेढा सोडून जुन्नरला गेला. आता वेढ्याची जबाबदारी बहादूर खानावर आली. त्याने किल्ल्यावर हल्ला करण्यासाठी दुसरी योजना आखली. या योजनेनुसार मोगलांच्या सैन्यातील एक गटाने तोफा, वाद्य इत्यादी साहित्य घेऊन गडाखाली एक जागा जमाव करावा. त्यामुळे या बाजूने मोगलांचा हल्ला होईल. या कल्पनेने गडावरील मावळे त्या जागी जमतील. ही संधी साधून मोगलांच्या दुसऱ्या गटाने विरुद्ध बाजूने किल्ल्यावर हल्ला करावा. मराठ्यांच्या या योजनेने आधीच कुकू लागली होती. त्यामुळे मराठ्यांनी दोन्ही बाजूंना सैन्य विभागून मोगलांच्या सडकवून काढले आणि मोगलांच्या या योजनेवरही पाणी फिरवले. किल्ला जिंकण्यासाठी बहादूर खान काही करायला तयार होता. सैन्यातील लोकांनी एक तांत्रिक पकडून आणला. त्याने खानाला सांगितले, मला 100 तोले वजनाचे सोन्याचे साप बनवून द्या. तो मरणतूर मी हातातून घेईल आणि मग कुठल्याही अडचण न येता तुमच्या सैन्याला किल्ल्यावर प्रवेशद्वारापर्यंत नेईल. मग विजय आपलाच. खानाने त्याच्या म्हणण्याप्रमाणे केले. एके दिवशी तांत्रिकला आघाडाच्या रोखाने निघाली. ती माराच्या टप्प्यात येताच मराठ्यांनी गडावरून गोफणीतून दगडफेक चालू केली. त्यातील एक दगड आघाडीवरच्या तांत्रिकच्या छातीवर इतका जोराने लागला की त्याच्या हातातील सोन्याचा साप पडला आणि तांत्रिक खाली कोसळला. हे पाहून मोगल सैन्याचा धीर खचला व त्यांनी माघार घेतली. या पराभवाने औरंगजेब संतापला. त्यामुळे बहादूर खानाला वेढा सोडून जाण्याची आज्ञा दिली. या अपमानाने भडकलेल्या खानाने जाताना शहाबुद्दीनने उभारलेला लाकडी बुरुज जाळून टाकला. त्यानंतर औरंगजेबाने कासिम खान किरमानी या सरदाराला रामशेज पाठवले, पण त्यालाही गड घेता आला नाही. अशा प्रकारे एक छोटासा गड 65 महिने लढून मराठे आणि त्यांचे किल्ले ही काय चीज आहे याची जुनूक मोगलांना दाखवली.